हॅलो मित्रांनो, बँक ऑफ बरोडा 2025 साठी जागा निघाल्यात मित्रांनो. ओके. एकूण जी व्हॅकन्सी आहे मित्रांनो, व्हॅकन्सी आहे 300. 300 व्हॅकन्सीसाठी नोटिफिकेशन आलंय. हे जे 300 व्हॅकन्सी ज्या आहेत मित्रांनो, तर याच्यामध्ये डिप्टी मॅनेजर सारख्या खूप सारे पद आहेत. एकूण 300 पदांसाठी आहे. मात्र एक गोष्ट महत्वाची, की ज्याही व्हॅकन्सी आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. आपण स्पेशली पाहूया. तुम्ही पाहू शकत असाल या ठिकाणी. ठीक आहे ना. बँक ऑफ बरोडा आहे. सो बँक ऑफ बरोडाच्या ज्या आहेत तर त्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत. याच्यामध्ये जर कधी आपण पाहिलं तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जागा आहेत. एकूण जे पद आहेत मित्रांनो, तर एकूण पद आहे 300. सो 300 जागांसाठी हे ऍड आलेले आहे. याचं जे नोटिफिकेशन आहे आणि ऍप्लिकेशन जे फॉर्म आहे तर ते 30 जुलै पासून स्टार्ट झालंय आणि हे कुठपर्यंत चालणार आहे? हे ऍप्लिकेशन फॉर्म 19 ऑगस्ट पर्यंत शेवटची डेट आहे. 19 ऑगस्टला तुम्ही फॉर्म भरू शकता त्या तारखेपर्यंत आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही त्याची जी फीज आहे ऑनलाईन फीज ती पेड करू शकाल. मित्रांनो, ही जितकीही ऍड आहे ही आहे स्पेशली कॉन्ट्रॅक्ट बेसिस. याचा अर्थ असा आहे, या ऍड मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर ती आहे तुमचा एक्सपिरियन्स. याच्यातल्या प्रत्येक पदासाठी किमान 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असणार आहे, की सर आम्ही तर स्पर्धा परीक्षा करणारे आहोत. बघा मित्रांनो, आमचं कर्तव्य आहे की बँकिंगशी रिलेटेड कोणतीही व्हॅकन्सी असेल तर त्याबद्दल तुम्हाला अपडेट देणं. बिकॉज ऑफ आपल्या या चॅनलवरती भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत की जे स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करत आहेत आणि काही काही असे आहेत की जे अजूनही ऑन गोईंग आहेत. तो या सर्वांना बेनिफिट व्हावा हाच हेतू ठेवून आपण याला पुढे अजून जरा एक्सपांड करूया. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला तारखा सांगितल्यात 30 आणि 19 या तारखा जरा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्याल. आता काही काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही कधी पाहिलं तर हे जेही नोटिफिकेशन आहे हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक टाकून ठेवलेली मित्रांनो. सो तुमचं काम आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि पूर्णच्या पूर्ण जे नोटिफिकेशन आहे तर ते व्यवस्थित रीड करा. हे मी का सांगतोय? बिकॉज खूप साऱ्या जागा आहेत. प्रत्येक जागांसाठी इथं पाहू शकतात पोझिशन्स कुठल्या आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डिपार्टमेंट आहे डिजिटल. सो डिजिटल डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये डेप्युटी मॅनेजरचं पद आहे. त्याच्यानंतर जर आपण कधी पाहिलं समजा याच्यामध्ये पद पहा अजून कुठलं आहे. याच्यामध्ये आहे प्रॉडक्ट मास ट्रान्झिट सिस्टीम. असे भरपूर सारे पद आहेत मित्रांनो. जर तुम्ही कधी पाहत केलात तर डेप्युटी मॅनेजर अकाउंट ऍग्रिगेटर आहे. असे भरपूर सारे पद आहेत. सो तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही वैयक्तिक हा फॉर्म जो आहे हे नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि थोडं डिटेलमध्ये पहा. मी भरपूर साऱ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये पोझिशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या पोझिशनसाठी व्हॅकन्सी किती आहे त्याचा नंबर दिला आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला एज क्रायटेरिया दिलाय. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आणि सगळ्यात महत्वाचं जी पोस्ट आहे तर त्या पोस्ट क्वालिफिकेशनसाठी तुमचा एक्सपिरियन्स किती असला पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत. हा फॉर्म भरत असताना किंवा हा फॉर्म ज्यावेळेला तुम्ही रीड करणार त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, या संपूर्ण केसमध्ये जेवढ्याही तुमच्या व्हॅकन्सीज आहेत, जेवढ्याही व्हॅकन्सी आहेत या सर्वच्या सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस असताना मिनिमम जो कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो, तर त्याची जी डेट आहे म्हणजे त्याचा जो कालावधी आहे तर तो कमीत कमी आहे 5 वर्ष आणि जास्तीत जास्त एक्सपांड होऊ शकतो तो 10 वर्ष. या सर्व गोष्टी ज्या आहेत या स्वाधीन आहेत कोणाच्या? बँकेच्या. बँक ऑफ बरोडाच्या स्वतःच्या स्वाधीन आहेत. कमीत कमी 5 वर्ष तर आहेत. मात्र ते तुमच्या अनुभवावरतून तुमच्या कामाच्या स्वरूपावरतून या सर्वच्या सर्व गोष्टी एक्सटेंड होऊ शकतात. मात्र मिनिमम 5 वर्ष आणि जास्तीत जास्त जे आहे 10 वर्ष. या पोस्टमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये जे तुमचं सिलेक्शन आहे तर हे सिलेक्शन डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती होणार आहे. तुम्हाला त्या सर्वच्या सर्व गोष्टी जरा समजून सांगतो. तुम्ही पाहू शकत असाल भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि या पोस्टसाठी क्वालिफिकेशन सर्वच्या सर्व क्रायटेरिया दिलाय. तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. बघा पोझिशन्स काय काय. डेप्युटी मॅनेजर आहे, त्याच्यानंतर प्रॉडक्ट मास ट्रान्झिट सिस्टीम आहे, पुन्हा डेप्युटी मॅनेजर आहे. कशा कशामध्ये? ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. असे भरपूर सारे पद आहेत मित्रांनो. आलं लक्षात? जसं डिजिटल झालं, MSME झालं. ठीक आहे. त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता रिस्क मॅनेजमेंट सुद्धा आहे. या सर्वांसाठी पद आहेत आणि एकूण जी संख्या आहे पदांची या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी आहे व्हॅकन्सी आणि एकूण व्हॅकन्सी किती आहेत राजांनो? एकूण व्हॅकन्सी आहे 300. तो 300 पदांसाठी ही ऍड आलेली आहे. तो जर तुमच्यातला एखादा कॅन्डिडेट या नोटिफिकेशनला या पोस्ट करता एलिजिबल असेल तर त्याने सर्वच्या सर्व तारखा व्यवस्थित मेन्शन करून ठेवा. ठीक आहे. थोडंसं पुढे जाऊन काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता.
या ठिकाणी सगळे दिले. एज किती आहे, काही नाही, सर्वच्या सर्व एज. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी एक्सपान्शन दिलेलं आहे, रिलॅक्सेशन दिलेलं आहे 5-5 वर्षाचं. ठीक आहे ना. पुन्हा खाली जर तुम्ही कधी गेलात या ठिकाणी सांगितलंय की रिम्युनरेशन काय, पगार किती असणार, या ठिकाणी सांगितलंय ऑफर्ड बेस्ड ऑन द कॅन्डिडेट क्वालिफिकेशन. जसं तुमचा अनुभव असेल, जसं तुमचं शिक्षण असणार आहे, तर तुमच्या अनुभव आणि तुमच्या शिक्षणानुसार या पदांसाठीचा पगार फिक्स केला जाणार आहे. या सर्व गोष्टी कोणाच्या हातात आहे, बँक ऑफ बरोडाच्या. त्याच्यानंतर लोकेशन, लोकेशन कुठे आहे, याचं जे लोकेशन आहे तर त्या सेक्टरमध्ये की ज्या ज्या ठिकाणी बँक ऑफ बरोडाच्या ब्रांचेस राहणार आहे. क्लिअर आहे बिलकुल. सो यामध्ये तुम्ही पाहू शकतात नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट काय आहे, सर्वच्या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं आहे युअर एंगेजमेंट अंडर द कॉन्ट्रॅक्ट ऍज अन, इथं पहा युअर, तुमचं जे एंगेजमेंट आहे तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे ऍज अन ऑफिसर. ओके, फॉर द पिरियड ऑफ 5 इयर. ओके, इफेक्टिव्ह फ्रॉम 5 वर्ष आहे. कुठून, ऍट द डेट ऑफ जॉईनिंग, जेव्हापासून तुम्ही जॉईन करणार तर तिथून 5 वर्षांसाठी तुम्ही हा जॉब करू शकतात. लक्षात. पुढे म्हटलेलं आहे एक्सटेंडेड होऊ शकतो. लक्षात. सब्जेक्ट टू युअर सॅटिस्फॅक्टरी. इथं सगळं काही सांगितलं, सांगितलंय की नॉट एक्सिड 10 इयर, 10 वर्षापेक्षा जास्त एक्सिड केला जाणार नाही. मिनिमम 5 आणि जास्तीत जास्त आहे लेकरांनो 10 वर्ष. या फॉर्मला, हा फॉर्म भरण्यासाठी तुमची जी ऍप्लिकेशन फीज राजांनो होतं ती किती आहे, 850 आहे विथ जीएसटी. लक्षात. कोणासाठी, जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी असाल तर. आणि जर समजा तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, एससी एसटी पीडब्ल्यूडी मध्ये असाल तर याचा अर्थ तुम्हाला 175 रुपये मात्र एवढे लागणार आहेत. त्याच्यानंतर महत्वाचा विषय काय, याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे आता सध्या जी गोष्ट प्रत्येक बँकांमध्ये लागू आहे, क्रेडिट. तुमची जी क्रेडिट हिस्ट्री आहे, जो तुमचा सिबिल स्कोर आहे तर तो मिनिमम 680 किंवा त्याच्या वर असणं अनिवार्य आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्व दिलेला आहे, गिवन आहे, तुम्ही पाहू शकता. सर्व गोष्टी आहे, डॉक्युमेंट्स काय आहे, नॅशनॅलिटी आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर थोडं सांगून टाकतो. सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द शॉर्ट लिस्टिंग अँड द सबसिक्वेंट राऊंड ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू. तुमचा याच्यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्या आधारावरती सर्वच्या सर्व गोष्टींचं तुमचं सिलेक्शन राहणार आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतः वाचू शकतात. लक्षात. खूप डिटेलमध्ये तुम्हाला वाचावं लागेल. ओके ओके, बस बाकी याच्यात नाही जास्त काही. फिलिंग ऍप्लिकेशन फॉर्म आहे, ऑनलाईन आहे. बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन हा फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सापडेल की भरपूर विद्यार्थ्यांना किंवा भरपूर व्यक्तींना हे विचारण्याची इच्छा असेल की सर आम्ही तर जॉब कराल तर मात्र रोल काय. सो तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी रोल काय आहे हे डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तो नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि सर्वच्या सर्व व्यवस्थितरित्या रीड करा. याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे, कसं आहे, काय आहे. होप सो की जेवढे मी तुम्हाला आता सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बाकी काही जास्त गोष्टी महत्वाच्या नाही. फोटो, थंबनेल वगैरे जे काय असेल तर त्याबद्दल आहे, पाहू शकतात. सर्टिफिकेट काय जे असेल ते. सो मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या समजावून सांगितलेल्या आहे. त्याचा एकदा पुन्हा विचार करा आणि नोटिफिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करा. अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपण जे आहे लक्षात ठेवा, आपली जी बॅच आहे उडान बॅच म्हणून, ती उडान बॅच जी आहे तर तिचा लास्ट दिवस आहे उद्याच्या दिवशी. 999 रुपयामध्ये आपण जी बॅच ठेवलेली आहे तर या बॅच साठी जर तुम्ही एनरोलमेंट केलं नसेल, तुमची कोणती परीक्षा असू द्या, आयबीपीएस असेल, एसबीआय असणार आहे, आरआरबी असणार आहे, इन्शुरन्स असणार आहे, लक्षात, किंवा पीओ किंवा क्लर्क किंवा कोणती परीक्षा असणार आहे, आणि जर तुम्हाला त्या सर्वच्या सर्व परीक्षा क्रॅक करायच्या असतील तर ही बॅच तुम्ही घेतलीच पाहिजे. जर तुमच्या कोणी मित्रांनी मैत्रिणींनी जर कधी बॅच घेतली असणार आहे तर तुम्ही त्यांना विचारू शकतात. आणि जर तुम्ही घेतली नसेल तर बॅच घ्या, एक वेगळा अनुभव आहे. बॅचेची जी फीज आहे तर ती आहे 999. ही 999 फीज कुठपर्यंत राहील माहिती नाही. सो जर तुम्ही एनरोलमेंट केलं नसेल तर पटकन एनरोलमेंट करा मित्रांनो. आणि काही डाऊट्स असेल, काही गोष्टी जर तुम्हाला विचारायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि जर चॅनल शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाकीच्या सर्वांना तुम्ही शेअर करा. ठीक आहे. सो थँक्यू मित्रांनो, बाय.